Acts 12th chapter. प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय. Here we see येथे आपण पाहतो Herod the king stretching out his hands. हेरोद राजा मंडळीतील काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावरती हात टाकत होता. Second verse. दुसरं वचन, And he killed James, the brother of John, with the sword. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे Now I मारले. do not know the difficulties which you are तुम्हाला facing. कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे मला माहित I नाही. don't know the threats and the persecution which you are enduring. तुम्ही कुठले धोके किंवा कुठला छळ सहन करत आहात हे मला माहित नाही. But पण all those persecutions will do us a great deal of good. पण हा सगळा छळ आपलं भलंच करेल. Now, when Peter was put in prison, जेव्हा पेत्राला तुरुंगात टाकण्यात आलं what did the church do? तेव्हा मंडळीने काय केलं? They gave themselves to unceasing prayer. त्यांनी स्वतःला अखंड प्रार्थनेमध्ये झोकवून दिलं. A subconscious mind and an undercurrent of prayer. A subconscious mind full of faith and an undercurrent of prayer. विश्वासाने पूर्ण भरून गेलेली सत्सद्विवेक बुद्धी आणि प्रार्थनेचे आंतरप्रवाह. As they prayed, ते प्रार्थना करत असताना God sent his angel to the prison. देवाने आपल्या देवदूताला तुरुंगामध्ये पाठवलं. Look at the 6th verse. 6वं वचन पाहूया. And when Herod would have brought him forth, हेरोद त्याला बाहेर आणणार होता. at the same night Peter was sleeping between two soldiers. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता. And the keepers were at the door. आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. And behold, the angel of the Lord came upon तेव्हा him, पहा, प्रभूचा दूत त्याच्या जवळ उभा राहिला and a light shined in the आणि prison. खोलीत उजेड चकाकला. And he smote Peter on the side, त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून and raised him up, आणि त्याला जागे करून saying, म्हटले, Arise up quickly. लवकर उठ. And his chains fell off. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. Arise up quickly. लवकर उठ. And the angel said to him, मग देवदूत त्याला म्हणाला, Gird yourself, कंबर बांध, put on your mantle or whatever, तुझा जागा घाल and bind on your sandals. व पायात वाहना घाल. So he did. त्याने तसे केले. And he said unto him, त्याने त्याला म्हटले, Cast your garment about you and follow me. तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. He went out and followed him, तो निघून त्याच्या मागे गेला and knew not that it was true which was done by the angel. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. But he thought he was having a dream or vision. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, as I look back upon my life, मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहताना it's like a dream. ते मला एका स्वप्नासारखं भासतं. How quickly it has passed. किती लवकर जीवन सरून गेलं. I cannot even count the mercies of God. मी देवाची दया मोजू देखील शकत नाही. We never count all our centers or our halls. Mana can. आम्ही आमचे हॉल किंवा आमची केंद्र कधीही मोजत नाहीत. We never count the people generally, as so many were converted and so many joined us, the church. इतक्या लोकांचं परिवर्तन झालं किंवा इतके लोक चर्चला आले अशी आम्ही लोकांची मोजदाद कधीही करत नाही. There are certain dangers in doing that. असे करण्यामध्ये काही धोके असतात.
Sometimes you become very proud. तसे केल्याने तुम्ही खूप गर्विष्ठ होऊ शकता. Oh, so much is being done. So many halls are being built. अहो एवढं कार्य होत आहे, एवढे हॉल बांधण्यात येत आहेत, So many souls are turning to Christ. इतके आत्मे ख्रिस्ताकडे वळत आहेत. Now I tell such people who talk like that, असं बोलणाऱ्या लोकांना मी असं सांगतो, what about the millions of people who have not even heard the name of Jesus? ज्यांनी येशूचं नाव देखील ऐकलं नाही अशा लाखो लोकांबद्दल काय? What about them? त्यांच्याबद्दल काय? What we have done and whom we have reached are just a handful. आपण जे काही कार्य केलं आहे आणि ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत ते तर अगदी मुठभरच आहेत. But what about the पण others? इतरांबद्दल काय? What about the many nations? अनेक राष्ट्रांबद्दल काय? What about the Middle East? मध्य पूर्व भागाबद्दल काय? Some of those regions were never reached with the gospel. त्या काही प्रांतांमध्ये शुभवर्तमान पोहोचलं देखील नाही. So, म्हणून when I look upon the world scene, जेव्हा मी जगाच्या चित्राकडे पाहतो I am deeply humbled. तेव्हा मी सखोलपणे नम्र होतो. I say, what is this? I have done so little for the Lord. मी म्हणतो हे काय आहे? मी प्रभूसाठी खूप थोडं केलं आहे. You know, my dear तुम्हाला friends, ठाऊक आहे का माझ्या प्रिय मित्रांनो, if you have 100 people to feed with the word of God every Sunday, जेव्हा तुम्हाला दर रविवारी 100 लोकांना देवाच्या वचनातून भरवायचं असतं, let me tell मला you, तुम्हाला सांगू द्या, it is not at all easy. ते सोपं काम अजिबात नाही. For my Sunday message, माझ्या रविवारच्या संदेशाकरता I pray and pray. Sometimes it is a message which was in the making for months. मी अधिक आणि अधिक प्रार्थना करतो. काही वेळा तो संदेश तयार करण्यासाठी अनेक महिने लागलेले असतात. Otherwise, I have nothing. नाहीतर माझ्याकडे काहीच नसेल. I can only feed the people with chaff. मी लोकांना केवळ भुस्साच भरवेल. Be very careful. खूप काळजी घ्या. When there are 50 people, जेव्हा 50 लोक असतात, can you feed them with the word of तुम्ही God? त्यांना देवाच्या वचनातून भरवू शकता का? Can you feed them till they learn to walk by faith and not by डोळ्यांना sight? दिसते त्याप्रमाणे चालण्याचं सोडून विश्वासाने चालण्याचं शिकूपर्यंत तुम्ही त्यांना भरू शकता का? My dear friends, yes, faith. होय, विश्वास. Now, I have not calculated how much it has cost आणि us या गोष्टींकरता किती खर्च आला तो काही मी मोजला नाही, because कारण the Lord is seeing. He is Jehovah Jireh. देव पाहत आहे, तो यहोवा इरे आहे. That is how He has sustained us all these आणि years. या प्रकारेच त्याने आम्हाला इतकी वर्ष राखलं आहे. Faith. विश्वास. Arise. उठ, Bind your sandals. आपल्या वाहना घाल, Cast your mantle upon आपले you वस्त्र पांघरून घे and follow me. आणि माझ्या मागे ये. And he was wondering, is this a vision? Is this a dream? आणि त्याला आश्चर्य वाटलं की हा दृष्टांत आहे की हे स्वप्न आहे. And when they went 10th आणि verse, मग 10वं वचन, when they were past the first and the second ward, नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून they came unto the iron gate that leadeth unto the ते city, नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर which opened to them of his own तो accord. आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला. And they went out and passed on through one street, आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. and forthwith the angel departed from him. तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. And when Peter was come to himself, मग पेत्र भानावर येऊन he said, म्हणाला, Now I know of a surety that the Lord has sent his angel and has delivered me out of the hand of King Herod. आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून मला सोडवले आहे. So he thought there must be the prayer meeting going on. त्याला वाटलं की आता प्रार्थना सभा नक्की चालू असेल. And he came to the house of Mary, the mother of John,
Mark, तेव्हा योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी तो आला and he began knocking and knocking. आणि मग तो दार ठोकू लागला, ठोकत राहिला. Finally, when the damsel who kept the door came and saw Peter, सरते शेवटी कानोसा घेण्याकरता एक मुलगी आली आणि तिने पेत्राचा आवाज ओळखला. she said, Peter is at the door. तेव्हा ती म्हणाली, पेत्र दाराशी उभा आहे. Nobody was prepared to believe her. तिच्यावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार No, नव्हतं. Peter is in prison. नाही, पेत्र तुरुंगात आहे. Don't talk rubbish. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. No, Peter is knocking at the door. अहो नाही, पेत्र दार ठोकत आहे. No. It must be an apparition or something else. नाही नाही, काहीतरी भूत किंवा दुसरं काहीतरी असेल. But this young woman stood her ground. पण ही तरुण मुलगी तिच्या बोलण्यावर ठाम होती. And so, finally, when they opened the door, मग सरते शेवटी जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला they were astonished. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, our God is a God who will fill your mouth with laughter. आपला देव असा देव आहे की तुमचं मुख तो हास्याने भरून टाकेल. He turns your ashes into beauty. तो तुमची राख सौंदर्यामध्ये बदलतो. That is faith. हा विश्वास आहे. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, God has chosen the foolish things of this world. देवाने या जगातील मूर्ख गोष्टी निवडल्या आहेत. God has chosen that which is not to bring to naught that which is. जे शून्य आहेत त्यांना शून्य पातळीवरती आणण्यासाठी देवाने निवडला आहे. That is God's purpose. तो देवाचा हेतू आहे. But you must पण तुम्ही say, असं म्हणलं पाहिजे, Lord, प्रभू, I am a big मी zero. एक मोठा शून्य आहे. What has my faith achieved? माझ्या विश्वासाने काय साध्य केलं आहे? I have done so little. मी तुझ्यासाठी खूप थोडं केलं आहे. Wherever I मी go, जिथे कुठे जातो I मी say, असं म्हणतो, I have done so little, so little. मी खूप थोडं केलं आहे. I am ashamed that I have grown in faith so slowly. मी विश्वासामध्ये इतक्या मंद गतीने वाढलो की त्याची मला लाज वाटते. My dear माझ्या friend, प्रिय मित्रांनो, don't you want such faith? तुम्हाला असा विश्वास नकोय का? I want such मला faith. असा विश्वास हवा आहे. Everywhere there are people who say that is impossible, this is impossible. सगळीकडे असे लोक आहेत की जे म्हणतात हे अशक्य आहे, ते अशक्य आहे. But God says पण देव म्हणतो, there is nothing impossible with God. देवाला काहीही अशक्य नाही. Where is our faith? आपला विश्वास कोठे आहे? Some of you have great faith in education. तुम्हातील काही जणांचा शिक्षणामध्ये खूप विश्वास आहे. So you're pushing your children bigger degrees, bigger त्यामुळे degrees. तुम्ही आपल्या लेकरांना अधिक मोठ्या पदव्या प्राप्त करण्यासाठी सांगत आहात. Some of you have great faith in money and big काही salaries. जणांचा पैशावरती आणि मोठ्या पगारावरती खूप विश्वास आहे. So you're pushing your children to get big त्यामुळे तुम्ही salaries. लेकरांना मोठे पगार मिळवण्यास सांगत आहात. My dear माझ्या प्रिय friends, मित्रांनो, I never pushed my children that way. मी माझ्या लेकरांना अशा प्रकारे कधीही प्रोत्साहन दिलं नाही. I said, learn faith. मी त्यांना म्हणलो, विश्वास शिका, Ask with faith. विश्वासाने मागा. Have your focus on Jesus. तुमचं लक्ष येशूवरती असू द्या. Seek first God's kingdom. देवाचं राज्य प्रथम शोधा. These are the things which I have tried to teach my children. ह्या गोष्टी मी माझ्या लेकरांना शिकवण्याचा प्रयत्न केला. Some years ago, काही वर्षांपूर्वी I used to arrive in London. मी त्या मोठ्या लंडन शहरामध्ये जात असे. My suitcases would be full of books or Bibles or something. तेव्हा माझी सुटकेस, पुस्तके, बायबल अशा इतर गोष्टींनी भरलेली असायची. And I could barely carry them. तेव्हा मला ती ओढता देखील येत नसे. Sometimes when ice and snow was around me, काही वेळा तेथे माझ्या अवतीभोवती बर्फ असायचा. inside my coat I would be wet with perspiration. माझ्या कोटाच्या आत मी घामाने पूर्ण भिजून गेलेलो असायचो. Because of carrying these books. ही पुस्तकं ओढत नेल्यामुळे.
And then I had to find some cheap lodging आणि मग मला जाऊन राहण्याचं स्वस्त ठिकाण शोधावं लागायचं, because I had no कारण money. माझ्याकडे पैसे नसायचे And I was always careful with God's आणि money. देवाच्या पैशाबाबत मी सदैव काळजीपूर्वक असायचो. Finally, I would walk and find a cheap lodging. सर शेवटी चालत चालत जाऊन मी एक स्वस्त राहण्याचं ठिकाण शोधायचो. But then, पण नंतर when we sent 2 young men to serve the Lord in London, जेव्हा आम्ही आमच्या 2 तरुणांना लंडनमध्ये देवाची सेवा करण्यासाठी पाठवलं, I was seated in a room on the 2nd floor. तेव्हा मी दुसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीमध्ये बसलेलो होतो. In front, across the street, was a cottage, आणि समोरच रस्त्याच्या पलीकडे एक घर होतं. quiet bungalow. शांत असा बंगला तो होता. I said, मी म्हणालो, go and ask that man if he is going to sell it. जाऊन त्या माणसाला विचारा की त्याला ते विकायचं आहे का. No, that's not for sale. नाही, ते काही विकण्यासाठी नाही. Again, परत एकदा go and ask him if he will sell it. त्याला जाऊन विचारा की त्याला ते विकायचं आहे का. Then I went and met him. आणि मग मी जाऊन त्याला भेटलो. He was an old soldier. तो एक वृद्ध सैनिक होता. And आणि I spoke to him. मी त्याच्याबरोबर बोललो. We don't have the money, आमच्याकडे पैसे नाहीत, but we will give you every penny. पण आम्ही तुला प्रत्येक पैसा ना पैसा देऊ. Are you going to sell this place to us? तुला ही जागा आम्हाला विकायची आहे का. See, no bank guarantee, nothing. कुठलंही बँकेचं तारण नाही, काही नाही, Just my word. फक्त माझे शब्द. Yes, होय. that has become our prayer house today. आणि ते घर आज आमचं प्रार्थनागृह झालं आहे. Then, when it came to our bookstall, आणि आमच्या बुकस्टॉलच्या बाबतीमध्ये I said, मी म्हणालो, no, let there be a little wheelbarrow in the market on which we will sell our books. बाजारामध्ये आपली पुस्तके विकण्यासाठी आपल्याकडे एक ढकलगाडी असावी. We must pay some rent आपण काही भाडं देऊया every day for using that little 6 feet by 4 feet area. ती 6 बाय 4 जागा वापरण्यासाठी आपण रोज काहीतरी भाडं देऊया. Day in all weather प्रत्येक ऋतूमध्ये तसं चालू राहू द्या. and sell these books and Bible. आणि हे पुस्तकं आणि बायबल विका. We did that for several years. आणि अनेक वर्ष आम्ही ते तसं केलं. Then I said, is there not any place with a bigger room for आणि मग मी books? म्हणालो, पुस्तकांसाठी कुठली मोठी जागा उपलब्ध नाही का. They took me to a place. त्यांनी मला एका ठिकाणी नेलं. Water was standing there. तिथे पाणी होतं. I had to walk on bricks placed in the water so that my shoes don't get त्या wet. पाण्यामध्ये काही विटा ठेवून त्यावरून मी चाललो, जेणेकरून माझे शूज ओले होऊ नयेत. Water was dripping from the walls. भिंतींमधून पाणी ओझरत होतं. The last place to put any books. पुस्तकं ठेवण्याकरता ते अगदी शेवटचं ठिकाण होतं. I looked at that मी त्या place. जागेकडे पाहिलं. I said it can be done. मी म्हणालो, हे करता येऊ शकतं. This place which is under the railway or the arches of the railway bridge. ही जागा त्या रेल्वेच्या पुलाखाली होती. We can remove the plaster. आणि आपण ते प्लास्टर काढून टाकूया. We can replaster it with waterproof आणि plaster. आपण त्याला वॉटरप्रूफ प्लास्टर लावूया. We can do this. आणि आपण हे करू शकतो. So we rented that place. त्यामुळे आम्ही ती जागा भाड्याने घेतली. How many thousands of books and Bibles are going out to so many nations? Everything looks hard. सगळं काही खूप अवघड वाटतं. Everything looks impossible. सगळं काही अशक्य वाटतं. But पण
There is nothing impossible with God. देवाला काहीही अशक्य नाही. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, will you learn faith? तुम्ही विश्वास शिकाल का? One of the main teachings of my father माझ्या वडिलांच्या शिकवणीपैकी मुख्य शिकवण was 1 Timothy 1st chapter 5th verse. ती म्हणजे पहिले तिमोथी पहिला अध्याय त्याचं 5वं वचन. Is love out of a pure heart शुद्ध अंतःकरणात उद्भवणारी प्रीती and a clean आणि conscience स्वच्छ विवेक भाव and faith on faith. आणि निष्कपट विश्वास. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया. Tell God, देवाला सांगा, oh God, हे देवा, my faith is so माझा small. विश्वास खूप छोटा आहे. Everything looks सगळं impossible. काही अशक्य वाटतं. I count up my rupees, I count up my मी pennies. माझ्याकडे असलेले पैसे रुपये मोजत बसतो And I say, oh, I have no money, I can't do this, I can't आणि do म्हणतो, that. अहो माझ्याकडे पैसे नाहीत, मी हे करू शकत नाही, ते करू शकत Give नाही. me faith, Lord. प्रभू मला विश्वास दे. Give me faith, Lord. प्रभू मला विश्वास दे. Teach me faith, प्रभू Lord. मला विश्वास शिकव. Without faith, I cannot please you, मी तुला Lord. विश्वासाशिवाय संतोषू शकत नाही. Without faith, I cannot stand, मी Lord. विश्वासाशिवाय उभा राहू शकत नाही. Without faith, I can't break the prison doors, Lord. विश्वासाशिवाय मी तुरुंगाचे दरवाजे तोडू शकत नाही. Without faith, I will just lie there enchained in the prison, Lord. विश्वासाशिवाय मी तुरुंगामध्ये साखळींनी बांधलेल्या अवस्थेत पडून राहील. I want faith. मला विश्वास हवाय. I want faith. मला विश्वास हवाय. Let us see every knee bowing, Lord. प्रत्येक गुडघा टेकलेला आम्हाला पाहू दे. At the name of Jesus, येशूच्या नावापुढे let us see the proud in the high places humbling themselves. उच्च पदावर बसलेले गर्विष्ठ लोक स्वतःला नम्र करताना आम्हाला पाहू दे. Hear our prayer आमची प्रार्थना ऐक. in Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen. आमेन.